फायनली तुमचा शोध इथे संपला म्हणायला हरकत नाही, हो ना? हो, पण नेमका डोळ्यांचा शोध संपलाय की बाबा, एक मिनिट, काय म्हणजे? बाबा, बरोबर बोलताय तुम्ही. तू प्रेमात असते डोळ्यांच्या. ए प्रीतम, अरे माझ्यावर काय ओरडतो? हे बघ आई, आपल्या सगळ्यांना माहितीये की ती मुलगी दादाची ड्रीम गर्ल आहे, राईट? तर उद्या ती आपल्याकडे आली, आपल्या सगळ्यांना आवडली, तर तू ऑब्व्हियसली त्या दोघांचं लग्न लावून देशील ना? पारू, पारूला का बोलवताय वहिनी? वहिनीने सुद्धा कळलं का की ते डोळे पारूचे आहेत? हा देवी आई. हे बघ प्रीतम, आदित्याच्या लग्नाची मला अजिबात गडबड करायची नाहीये. आणि तसंही आदित्यासाठी मुलगी शोधण्याचं काम, जबाबदारी मी ही पारूवर दिलेली आहे. त्यामुळे ती जी कोणी मुलगी आहे जी उद्या येणार आहे तिचं काय करायचं हे पारू ठरवेल. आणि जर पारूला ती योग्यतेची वाटली तर मग बघू, विचार करू. म्हणजे काय, तर उद्या त्या मुलीचं भविष्य हे पारू ठरवणार आहे. वहिनी काय आहे? हा, पारू काय? पारू पारू काय ठरवणार आहे? कोण आहे ती? तिचे कपडे बघा, तिची भाषा बघा, तिचं वागणं, चालणं, बोलणं काय आपल्या किर्लोस्करांच्या स्टेटसला जरा तरी शोभणार आहे का ते? आणि ती काय ठरवणार, काय चांगलं काय वाईट? हे बघा, मला असं वाटतंय की तुम्ही चुकीची जबाबदारी देताय हा पारूवर. दामिनी, माणसाचा चांगुलपणा हा त्यांच्या कपड्यांवरून, शिक्षणावरून नाही बघितला जात. माणसाचा माणूस पण महत्वाचं. आणि मला खात्री आहे पारू जो निर्णय घेईल तो योग्यच असेल. मी आलेच. हो.